पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी पण येतो खेळायला। पण मग आता तुझ्यावर राज्य। चालेल चला। आता रडून काय उपयोग? तुम्ही जा काकू। जाऊ कशी? जाऊ कशी? तुझ्या आईशीने मिठाची गुळणी धरली आहे, पण उद्या गावभर बोबाटा झाला म्हणजे? आणि हे काय? तो प्रभाकर इथेच बेशुद्ध पडला होता ना? कुठे गेला? आता मुलग्यासारखी बसली आहे, तेव्हा अक्कल काय शेण खायला गेली होती का? पोरासारखं वागवला त्याला, चांगले पान फेडले त्याने, आणि तूही बोल ना, स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा लायकीचा नव्हता, गेला कुठे? बोल ना, तोंड उचकटून। बापू त्याचे पाय ओढत बाहेर घेऊन गेले, विहिरीत ढकलतो यास अशी बडबड करत होते। होणारच होते, होणारच होते। माहिती नव्हते का ग कार्टे? माहिती नव्हते का तुला? मरू दे त्या प्रभाकराला, बरेच होईल। नका मारू प्रभाकरला। का? आणि आम्ही आमची अब्रू वाचवण्यासाठी विहिरीत उड्या मारायचा का? त्याचा इतका? काकू, मी गरोदर आहे। मला असं वाटतंय आम्हाला आता निघायला हवे। हे आणि मी आता निघतो। शेवटी सुभद्रा काकू आल्याच नाहीत, इतके काय ते? हा, बरे दिसते का? महिलावर का घर आहे? आकडूपणा आहे नुसता अंगात। अगो, राधाबाईंनी म्हणाल्या ना रुक्मिणी काकूंची तब्येत बरी नाही म्हणून? तिथेच अडकले असतील हो सुभद्राताई। दर्शन घेतले आहे ना, मग झाले तर। पण एक कळत नाहीये, आईची काळजी घ्यायला नर्मदा आहे ना? मग ह्या का गेल्या अचानक? अगो अगो पुरे तो विषय। तू जा बघू इथून, कामे कोळंबलीत, जा इथून।
राधाबाईंनी अशात जाऊ नका हो, काहीतरी खाऊन जा. नाही नको, पहाटे हळदीचे दूध घेतले तेवढे ठीक आहे. आता सगळ्यांसमोर आमचे खाणे नको, विनाकारण वाद नको उगाच. अहो पण नाही नको, जातो आता मी संध्याकाळी येऊन बयो आणि सखूला घेऊन जाईन, चालेल ना? अहो यशोदा तिच्या स्वतःच्या घरी आहे, परक्यांच्या नव्हे. तेव्हा संकोच करू नका, अगदी सावकाश या, राहू दे त्यांना. चालेल, येतो. काय गा एक कार्टे, डोळे फुटलेत का तुझे? बापू बापू प्रभाकर 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 बापू प्रभाकर प्रभाकर बापू बापू ना काय झाले? तुम्ही आणि बापू अचानक निघून का आलात? अहो तिकडे मला सगळ्यांनी प्रश्न विचारून भंडावून सोडले. काय झाले काय नक्की? काय सांगू गो राधे, सगळेच बुडाले. म्हणजे परसुऱ्यांचं नाव आज कायमचे काय लागले गो. आपली नर्मदा. अरे घरी कसे काय आलात? जेवायला का नाही थांबलात तिकडे? नाही, पलोताईचा धक्का लागला आणि दूध सांडले म्हणून गोदा काकूंनी तिला मारले. काय? राधे, या लहानशा मुलीवर हात उगारलास तू गोदे. अगो काल लग्न करून तिला सून म्हणून घरात आणली आपण. पिणींची गळा भेट झाली तेव्हा तिच्या आईला वचन दिले मी की लेकीसारखी सांभाळेन तिला, आणि आज मारलेस. मी सांगून ठेवते, हा असला अगोचरपणा मी खपवून घ्यायची नाही. मीही सांगून ठेवते, हिचा बेशिस्तपणा मलाही चालणार नाही. लेख लेख म्हणून डोक्यावर बसवाल काय? दिसते ना हे दूध सांडलेले, काही किंमत आहे की नाही त्यास? अगं पण मुद्दाम सांडले का? मुद्दाम सांडले तिने, चुकून धक्का लागला ना तिचा. आणि धक्का मुद्दाम नाही मारला हो, तू आणि भाऊजींनी सकाळी ह्यांना मारलात तसा. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? आम्ही करतो ते मुद्दाम आणि तुम्ही करता ते चुकून का? होयच मुळी. नाहीच मुळी.
तुम्ही काही बोलाल आणि मी ते ऐकून घेईन असं वाटले की काय तुम्हाला? नाही हो, या असल्या भलत्या भ्रमात नाही राहत मी. तू कशाला कोणाचे ऐकून घेशील? अगो ऐकले असतेस तर भले झाले असते तुझे एवाना. हो, तुम्ही असताना भले झालेच असते आमचे. काय बोलतेस हे? मग काय? काय चाललंय इथे? मामंजी तुम्हीच सांगा. यशोदेचा चुकून धक्का लागला आणि गोदेच्या हातातलं दूध सांडलं आणि एवढ्याशा कारणावरून तिने मुस्काटात लगावली यशोदेच्या. शोभते काय? हो, पूजा आहे आज घरात. ती केवढी ही केवढी. काही चुकले नाही तिचे. योग्य तेच केले गोदेनं. मामांजी होय, अजिबात तक्रार करू नकोस. तिचा हूडपणा संपायलाच हवा. साऱ्यांच्या सुनेनं मर्यादेतच वागायला हवे. परंतु नाही, शिस्त म्हणजे शिस्त. जिथे फटका हवा तिथे फटकाच हवा. सदाच्या बाबतीत जी चूक केली ती पुन्हा करू नका. त्याला पाठीशी घातले आणि हा बिघडला. आता हिला डोक्यावर चढवू नका. मुळी हिचा ताबा आता गोदेकडेच राहील. गोदावरी चांगली शिस्त लावेल तिला. गोदे, या बाबतीत तुला आमच्याकडून पूर्ण स्वातंत्र्य आहे. आम्ही देखील मध्ये पडणार नाही. बाकीच्यांची तर गोष्टच सोड. तिच्या शिस्तीच्या बाबतीत आजपासून तू मुखत्यार. ऐकलेत का सगळ्यांनी? कुणीही माझ्याकडे तक्रार घेऊन यायचे नाही. ऐकलेत ना? काय गो मुली, स्वच्छ पुसून घे हे सारे. गंगू, कळशीभर पाणी आणि एक भानशीर घेऊन ये. पण माझे काय मत आहे? काही गरज नाहीये मत मांडायची. पुण्याची सभा नव्हे ही. चल आतमध्ये चल. मी पुसते. असू द्या ना, चूक माझी होती ना. मीच पुसते हे सांडलेले दूध. तुम्ही वाद घालू नका. न पुसून कोणाला सांगशील ग? आता तुझ्या दोऱ्या माझ्या हातात आहेत, कळले का? तुझे उतू जाणारे शहाणपण माझ्या समोर नाही टिकायचे. मी म्हणेन तसे वागायचे, बोलायचे आणि चालायचे सुद्धा. नाहीतर बसेल आजच्या सारखी. गंगू,
दे तिला, पुसेल ही. थांब. आज धडा मिळालाय ना, मग राहू दे. गंगू पुसून घेईल, पण पुन्हा असे वागलीस तर याद राख. जात पानं वाढायला घ्या. कोण तो नतद्रष्ट मला मारणारा? अगो हळू, डोके माझं ते दगड नव्हे. तो मारणारा हरामखोर मला सापडला ना तर त्याला यमाकडेच पाठवतो मी. अहो बापू, कुणी मारले तेच कळत नाहीये. तुम्ही भान हरपून विहिरीपाशी पडला होतात. मी कसे बसे तुम्हाला इथे घेऊन आलो, पण तुम्ही विहिरीपाशी काय करत होतात? त्या नराधम प्रभाकरचे मुटकुळे टाकणार होतो विहिरीत. तोच कोणीतरी डोक्यात फटका मारला. अगं बाई, म्हणजे आता गावभर होणार? तू गप्प बस, आपले काम कर, पुढे बोलायची गरज नाही. अरे पण तो लांडगा आहे कुठे प्रभाकर? तो नाहीच आहे कुठे, नाहीसा झालाय. असा कसा नाहीसा होईल? श्वास घ्यायचे त्राण नव्हते त्याच्यात, तरी नाहीसा झाला म्हणजे त्याचे कोणी साथीदार असणार, टोळकेच असणार बदमाशांचे. काकू काकू, भूक भूक भूक, शिरा शिरा, बासुंदी, भूक भूक भूक. जनार्दना, डोके उठवू नको. प्रभाकरास आधी पाहिले का ते सांग. हा हा, भूक भूक, बासुंदी, भूक भूक. जनार्दना, मी काय विचारतोय? प्रभाकरास पाहिले का? अहो, कळते का काही त्यास? का रक्त आटवत आहे त्याच्या मागे? का म्हणजे काय? प्रभाकरात शोधायच नको? नारायणा, सगळे जग पालथे घाल, पण त्या घर भेदात शोधून आण. मात्र चतुराईने शोध घे. हे अवलक्षण बाहेर कळता कामा नये. होय बापू. मी पडतो जरा. हे दुखतंय ना, झोपलो म्हणजे जरा बरे वाटेल. तू बाजूला हो ग, मुंगळ्यासारखी चिकटून बसलेस माझ्या डोक्याला. चल जा. अहो पण पुरे झाले. थांबा, मला सगळ्यांना काही सांगायचंय. आता काय सांगायचंय? अगं बोल ना, नाही तर मुस्कट फोडीन. नर्मदा गरोदर आहे. ती खूणगाठच बांधली हो ह्या कोदेने. मारले हो तिने मुलीस. काल पोर लक्ष्मीच्या पावलाने घरात आली. आज लक्ष्मी नारायण पूजेस बसले एकत्र, पण नाही, बघवले नाही. नुसते दूध सांडले म्हणून थोबाडीत मारली तिने पोरीस. मोठा तमाशा तर केलाच, पण त्याबरोबर दूध पुसून सुद्धा घ्यायला लावले त्या पोरीस. संतापून बोलले तर मामनजींनी तिचीच कळ घेतली. काय तर म्हणे, आता यशोदेश शिस्त लावण्याची जबाबदारी फक्त गोदेची. काय बोलायचे आता, म्हणजे चांगलेच फावले गोदेचे. काय बोलू मी? आई, तू रडू नकोस ना ग.
गोदा काकूंनी क्षमा केली आहे मला. मी म्हणाले की मी पुसून घेते दूध, पण त्या म्हणाल्या नको मी बघते, पण पुन्हा अशी वागू नकोस. आणि चूक माझीच होती तर मला ओरडणारच ना ते. तू रडू नकोस, मग मला पण रडू येते. नाही गोबाळ, नाही हो रडणार मी. एक सांगू का, जशी आपल्यावर प्रेम करणारी माणसे असतात ना, तशी विनाकारण आपला रागराग करणारी सुद्धा माणसे असतात. आपण सांभाळून वागायचे. शाणी आहेस ना. नाही हो रडत मी.